तुम्हाला आम्हा सर्वांनी एक गोष्ट मात्र जाणून घेतली पाहिजे की ज्या पद्धतीने ओबीसीला त्या ठिकाणी आरक्षण नाकारलं, त्याच पद्धतीने ओबीसीला आरक्षण नाकारल्यानंतर ही मनुवादाची पिलावळ काही शांत बसली नाही, शांत बसली नाही. संजय कालपंडे, तुम्हाला चांगलं माहिती, तुम्ही ऍडव्होकेट आहात. 2011ला जाती न्यायाचं, 2011ला जनगणना झाली. मनमोहन सिंगाच्या सरकारच्या काळामध्ये जनगणना झाल्यानंतर ज्या वेळेला आपल्या ओबीसी आरक्षणाचा विषय कोर्टामध्ये केला होता, त्यावेळेला या सरकारचे त्यावेळेचे असलेले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तुम्हाला हे विचारलं गेलं होतं, सर्वोच्च न्यायालयाकडे त्या ठिकाणी विचारणा केली गेली होती की तुमच्याकडे जी काही आकडेवारी आहे ती आकडेवारी ओबीसीची तुम्ही कोर्टामध्ये सादर करा. पण या राज्याचे मुख्यमंत्री 8 आठवड्याची मुदत देत असताना देखील या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेवटच्या आठवड्यापर्यंत या राज्यात, या देशाच्या सरकारमध्ये मनमोहन सिंगाच्या काळामध्ये झालेली जनगणना या सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवली नाही. सांगितलं की त्याच्यामध्ये अनंत अडचणी, अनंत चुका आहेत आणि ओबीसीचं आरक्षण न्यायालयात गेलं. ओबीसीच्या आरक्षणाला न्यायालयामध्ये नेण्यासाठी जाणारा जो व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीला आज या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये आणि चंद्रशेखर बावनकुळेकडनं ज्या पद्धतीने मदत केली गेली, या व्यक्तीकडनं ओबीसीच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयामध्ये नेले गेले. आणि तुमच्या आणि आमच्या जाती न्याय जनगणनेचा प्रश्न हा ऐरणीवरती आहे. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, सातत्याने ज्या पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये जात न्याय जनगणनेचा उल्लेख देखील नाही, ज्या पक्षाच्या पाठीमागे असलेला आरएसएस सारखा एवढा मोठा संघ परिवार हा जात न्याय जनगणनेला मानत देखील नाही, राजेश भैया त्याच वेळेला आज भारतीय जनता पार्टी सहजपणे जात न्याय जनगणना आम्ही करणार अशा प्रकारचा आदेश काढतो. कोणासाठी? फक्त आणि फक्त बिहारच्या राजकारणासाठी, फक्त आणि फक्त बिहारच्या राजकारणासाठी जात न्याय जनगणना करण्याचा फक्त आम्ही दाखवते आणि त्याच माध्यमातून आपल्या राज्यातल्या आणि बिहारमधल्या लोकांना भुलवते.